नमस्कार, मी विनोद शिंगे. आज आपण आलोय कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघ इथं. संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधून राहिलेल्या कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघाचं आरक्षण पडलं असतानाच कुंभोज येथील वंचित बहुजन आघाडीचे नेते ज्यांनी आपल्या सुविध पत्नी सुनीता जमनी यांना जिल्हा परिषदच्या निवडणूक रिंगणात उभं केलंय. नेमकं काय अजेंडा असेल आपला कुंभोज जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचा? सर्वांना सविनय जय भीम, जय शिवराय, जय कर्मवीर. या कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातून मी वंचित बहुजन आघाडीकडून माझी पत्नी सुनीता अरुण जमनी यांना निवडणूक रिंगणामध्ये उतरण्याचं कारण म्हणजे एक सर्वसामान्य कुटुंबातील या धनदांडग्यांच्या विरोधामध्ये एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आपल्या प्रशासनामध्ये गेली पाहिजे आणि लोकांच्या जो जो प्रश्न आहेत, ते लोकांचे प्रश्न काळजीपूर्वक जे कोण मांडू शकतात, ते फक्त आणि फक्त सर्वसामान्य जनताच मांडू शकते. या आतापर्यंत तुम्ही निवडणूक बघितलं असाल, की धनदांडगे जे सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता अशी समीकरण घालून ही निवडणूक लढवत आहेत. म्हणून मी एक सामान्य कुटुंबातील आणि श्रद्धेय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांनी जो निर्माण केलेला पक्ष आहे, वंचित बहुजन आघाडी, ज्या वंचित घटकाला कधीही सत्तेचं दार उघड केली नव्हती. त्या पक्षाला, त्या उमेदवाराला बाळासाहेबांनी आंबेडकरांनी या निवडणुकीमध्ये सामोरे जाण्याची आपल्याला ताकद दिलेली आहे. आपल्या प्रचारासाठी या राज्याचे नेते सुजात आंबेडकर यांना कुंभोजमध्ये प्रचार घ्यावी लागली. त्यांनी प्रचार यंत्रणेत अजितदादांचं निधन झाल्यामुळे संबोधित न करता कार्यकर्त्यांना नेमका काय संदेश दिला? अ, सर्वांना मी सांगू इच्छितो, की सुजाताताई आंबेडकरांची ज्यावेळी मी सभा या ठिकाणी घेतली होती, त्याच वेळी आपल्या देशाचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अपघाती निधन झालं. त्यावेळी सुजाताताई आंबेडकरांनी मला मला सांगितलं, की मी मी जरी राजकीय विरोधक असलो तर किंवा त्यांच्या विरोधात असेल, तर आपले विचारसरणी आपण बदलू शकत नाही. आणि मला त्यांनी खांद्यावर हात टाकून सांगितलं, की माझी पाठ थोपटली आणि मला म्हटले, मी कुठल्याही प्रकारच्या स्टेजवरती जाणार नाही आणि लोकांना संदेश द्या, की आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं असं निधन झाल्यामुळे मी या ठिकाणी सभा घेत नाही. मी सभात्याग करतो म्हणून सांगितलं. 25,000 पेक्षा जास्त मतदारसंघ असणाऱ्या कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात आपण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणूक लढवताय. नेमका आपला अजेंडा काय आहे? सगळ्यांचा आहे तसाच. पण एक मिनिट. मध्ये तेच कर, नुसतं तेच कर. हा. गावाचा विकास. आतापर्यंत बघितलं, की प्रत्येकजण येतात गावाचा विकास करायच्या नावावर आणतात. त्यातलं थोडं त्यांनी खातात, थोडं तसंच ठेवतात. अर्धवट जी कामं आहेत, ती पूर्णत्वाला न्यायचं काम मी करणार आहे. त्याचबरोबर महिला सक्षमीकरण. आता इतर ठिकाणी मी बघितलं प्रत्येक क्षेत्रामध्ये असू दे, महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आहेत. पण कुठल्या? त्या शहरी भागातल्या. खेडेगावातल्या महिला अजून मागासच आहेत. अजून आपल्या महिला आपल्या बाहेर गेलेल्या नाहीत. त्या बाहेर कुठे पडलेल्या नाहीत. पण त्यांना योग्य पद्धतीने रोजगार निर्मिती करून देऊन, त्यांना योग्य ते व्यावसायिक शिक्षण देऊन, त्यांना त्याच्यामध्ये प्रगती करण्यासाठी भाग पडून किंवा त्याच्यामध्ये त्यांना इन्व्हॉल्व होऊन महिलांचं एक संघटन तयार केलं जाईल. ज्याच्यामधून महिलांची प्रगती साधली जाईल. हा एक अजेंडा त्याच्यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर ज्या आपल्या झेडपी शाळा आहेत, जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या आता लोप पावत आहेत, त्या एवढ्या होत्या पहिला की अ, ब, क, ड, इ एवढ्या तुकड्या होत्या. ती फक्त अ मध्येच अडकलेली आहे. एकच तुकडी राहिलेली आहे. म्हणजे विद्यार्थी संख्या एवढी झालेली आहे, अ, मर्यादित झालेली आहे. आणि आपल्या खाजगी शाळांमध्ये 12,000 असो, 18,000, 20,000 एवढं भरून सुद्धा मुलं खाजगी शाळांमध्ये जातात. हे आपल्याला थांबवायचं, कारण की राजश्री शाहू महाराजांनी दलित वर्गातले, मागासवर्गीय सगळ्याच घटकातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद शाळा काढलेल्या आणि त्या शाळांचं अस्तित्व टिकवून ठेवणं हा जास्त महत्त्वाचा मुद्दा माझा आहे त्याच्यामध्ये, की त्या जिल्हा परिषद शाळा टिकवल्या पाहिजेत. त्यासाठी जे करता येईल, ज्या शाळेसाठी सुविधा देता येतील, भौतिक असू देत, बाकीच्या जर असेल, त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेन. एका बाजूला धनशक्तीचे आणि पक्षीय बलाढ्य उमेदवार असताना आपण सर्वसामान्य आंबेडकरांच्या विचारावर चालणाऱ्या पक्षाची उमेदवारी लढवताय. नेमकं आपण कशी फाईट द्याल धनशक्तीला? मी या जनतेच्या जोरावरती ही निवडणूक लढवत आहे. धनदांडग्यांच्या आणि इतर इतर धनदांडगे असतील किंवा इतर बलाढ्य पक्ष असतील, त्यांना या ठिकाणी मोठमोठे नेते, कार्यकर्ते मोठे नेते आणावे लागत असतील सभेला. पण मी कुठलाही नेता आणलेला नाही, कुठलाही धनदांडगे मोठे नेते आणलेले नाहीत. माझ्या मागं जनता हीच माझी संपत्ती आहे आणि जनतेने आता ठरवलं पाहिजे, की जर या धनदांडग्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवायची असेल, तर आपल्या सामान्य कुटुंबातला माणूस देखील हे संपत्तीविना निवडणूक लढवू शकतो आणि ते जिंकू शकतो. हे आता जनतेनं ठरवायचं आहे आणि जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी, हीच त्यांना विनंती आहे. खऱ्या अर्थानं मताचा अधिकार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच आचार विचारानं चालणारी आमची जनता, खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडीने ही उमेदवारी
फक्त समाजाच्या सेवेसाठी लढवली असून एका बाजूला धनशक्ती आहे आणि एका बाजूला वंचित आघाडी आणि जनतेची जनशक्ती आहे. परिणामी सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवाराला विजय करून त्याला काम करण्याची संधी द्या व खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आचार विचार तळागाळापर्यंत रुजतील असा वैचारिक पातळी आता उपस्थित असलेले युवा नेते अरुण जमणे व सुनीता जमणे यांनी मानले. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. विनोद शिंगेसह कॅमेरामन प्रमोद सपकाळ, भेंडवडे.